सापडलं का पैसे? नाही ना. कुठं गेले असतील? हाराच्या पैशातून पैसे काढून ठेवले होते. एक तर सध्या आपल्याला भजनाचा कार्यक्रम बी मिळत नाही, मिळाला तर बेदाकी कमी असते. कर्जाचा डोंगर तर एवढा वाढलाय, काय करायचं हे डोळ्यासमोर मोठा प्रश्न आहे बघा. आणि त्यात ते कर्जाचं व्याज वाढलं तर काय बघायलाच नको आता. हा ना, मी बी माझा खारीचा वाटा म्हणून 1-1 रुपये जोडून जोडून बाजूला टाकत होते हप्त्यासाठी. परत काहीतरी रडीचा डाव सुरू असेल ना तुमचा हा? जाऊ द्या. ओ पा बरं, भारी आहे ना कलर. काय व्हायचं ना, एवढी लिपस्टिक लावायची तरी बी छानच दिसायची नाही हो. मग कळलं त्या लिपस्टिक वर की नाही लिप लायनर लावायचा असतो, मग भारी दिसत. जयंती, तू हे कर्जाच्या हप्त्याच्या पैशातून घेतलं का बाई? नाही हो, तुम्ही नाही का मला महिन्याला ₹1,00,000 पॉकेट मध्ये देता, त्यातून आणलंय मी हे सगळं. अहो, एवढंच नाही, हे बघा काय काय आणलंय मी. हेअर ब्रश आणलाय. अगं बाई, ह्याने डोळे मोठे दिसतात. पांढरं काजळ, हे बी आहे काहीतरी चेहऱ्याला पॉलिश होतं म्हणे यांनी. आणि हा लिप बाम, मस्कारा. जयंती, काय अंगावर धावून यायचं तुम्हाला? या या या. पण त्याच्या आधी एक विचार करा, म्हणजे कसं आहे ना, सध्या माझ्या पोटात कुठलं सिक्रेट राहत नाही हो. गप्प बसताच येत नाही करत मला. म्हणजे आपल्या सावळीचं सत्य जर का मी अप्पू भाऊजीने सांगितलं, हा? तुझे विचार करा ना, अप्पू भाऊजींना आधीच हृदयाचा त्रास आहे की नाही? सावळीचं सत्य ऐकून त्यांचं ते एवढं होईल, एवढं मोठं होईल बाई. आणि मग डॉक्टरचा खर्च वाचल, दवाखान्यात न्यावं लागल, एवढे पैसे जातील तुमचे. तो खर्च मग मी माझ्यावर केला तर कुठं बिघडलं सांगा बरं. काहीतरी चांगलं तरी बघायला मिळेल तुम्हाला. काय करायचं या सुनबाईचं? अहो तिचं जाऊ द्या, पण आता पैशाचं कसं करायचं ते बघा आधी. मालकांचाच फोन आहे. अरे देवा, आता हा मालक. नाही नाही, ते मी येणारच होतो तुमच्याकडं. 2-3 दिवसात तुमचे पैसे देतो. होय होय, नाही उशीर नाही करणार बघा. आणि एक सांगायचं होतं, ते व्याज वाढवू नका. हा काय, देतो पैसे मी. हा देतो.